नमस्कार. आज तारीख आहे 27 जानेवारी 2026. मित्रहो, इथे सिंधुदुर्ग मेडिकल कॉलेज याच्यासमोर हे जे काय आंदोलन उपोषण मी केलं होतं ते दिनांक 12 जानेवारी 2026ला चालू केलं होतं. 12 जानेवारी 2026 आणि आज आहे 27 जानेवारी 2026. साधारण या 15 दिवसाच्या कालखंडात ज्या अपेक्षेने मी इथे आंदोलन किंवा उपोषण किंवा ज्या सामाजिक किंवा आरोग्यविषयक भावनेच्या दृष्टिकोनातून केलं होतं ते म्हणावं तसं सार्थकी लागलं नाही असं मी म्हणेन. इथल्या मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनाने मला संभाजीनगर येथे 6 ॲम्ब्युलन्सने पाठवलं वगैरे, ठीक आहे, पण त्याच्यातून साध्य काय झालं नाही. उलट या 650 किलोमीटरच्या प्रवासात मला व्याधी माझी अजून वाढली. मुळात आम्ही इथे जे आलो होतो, आमचे शुभचिंतक माझे ॲडव्होकेट राजीवजी पिले आणि प्रोफेसर कांचडे या दोघांचं असं म्हणणं होतं की या कॅन्सर ह्या आजाराचं डिटेक्शन होण्यासाठी पेट स्कॅन एक टेस्ट जरुरी आहे आणि ती पेट स्कॅन तुम्ही करत असाल तर तुम्ही कुठे ते पाठवा. आणि इथून पत्र दिलं गेलं इथल्या डीनकडून की सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या संभाजीनगर येथे आहेत. म्हणून त्यांच्या त्या 6 ॲम्ब्युलन्सचा स्वीकार करून, त्यांच्या त्या आरोग्य यंत्रणेचा स्वीकार करून माझ्या प्रचंड पेनिंग असल्या शरीराला तरी मी तो तेवढा प्रवास सहन करत गेलो. 2 दिवस तिथे त्यांच्या ट्रीटमेंट घेतल्या, पण त्याच्यातून नंतर 2 दिवसानंतर असं कळलं की तिथे त्यांच्याकडे पेट स्कॅन मशीनच नाही. म्हणजे ज्या गोष्टीसाठी आम्ही एवढा अट्टाहास करून गेलो, ज्या भावनेने गेलो, ते सगळं उलटंसुलटंच झालं. आणि मुळात पुन्हा मग म्हटलं ह्यांच्या ॲम्ब्युलन्सची वाट बघत राहूया नको, वाद घालत राहूया नको, कारण माझ्यात प्रचंड कळा होत्या मारत. त्याच्यामुळे मी सरळ एस-टीचा प्रवास संभाजीनगर ते पुणे, पुणे ते कोल्हापूर आणि कोल्हापूर ते कुडाळ अशा 3 टप्प्यात करत, माझ्यासोबत माझा मुलगा होता, हे करत आलो. आणि जी व्याधी होती ती आणि बळावली. त्याच्यानंतर पुन्हा इथून येऊन पुन्हा मग रेस्ट करून पुन्हा पुण्याला जाऊन मग ती पेट स्कॅन करून आलो. पेट स्कॅन इथले आमचे खाजगी जे डॉक्टर आहेत कुडाळ येथील त्यांना दाखवल्यानंतर ही माझी जी स्टेज आहे ते 4थ्या स्टेजला असून संपूर्ण शरीरात हे औष पसरला असं जाणवलं. आणि त्याच्यानंतर मी पुढच्या त्यांच्याकडून ट्रीटमेंट घेतल्या. पहिला केमो उपचार माझ्यावर झाला आहे पूर्ण. कालच मी डिस्चार्ज घेतला, काल थोडी रेस्ट घेतली आणि म्हटलं ही आता इथून जो रथ आहे अंत्ययात्रेचा तो इथून हलवूया. इथे आता उभा करून तो उपयोग नाही. आता रथ हा कुठच्या सेक्शनला न्यायचा ते माझ्या तब्येतीवर आणि सगळ्यांच्या साथीवर अवलंबून आहे. मी फक्त आज या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगतो, या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैद्यकीय यंत्रणेला मी त्रास देण्यासाठी आलो नव्हतो. याच्यात काहीतरी बदल घडण्यासाठी आलो होतो आणि अजूनही मी आशावादी आहे की बदल घडतील. यांच्या डीनशी पण मी वाद न घालता संवाद साधेन. नेमक्या काय एवढ्या मजबुरी आहेत ते मी विचारण्याचा प्रयत्न करेन, पण आज संवाद साधण्याची माझी कॅपॅसिटी नाही आहे या यंत्रणेबरोबर. मला प्रचंड पेनिंग आहे. तरी पण पेनिंग जरी असलं तरी त्या माझ्या शरीराला पेनिंग आहे, माझ्या मनाला पेनिंग नाही. त्याच्यामुळे मी फक्त आज या व्हिडिओच्या माध्यमातून अजून एक सांगतो आहे, या दिनांक 12 जानेवारी 2026 ते दिनांक 27 जानेवारी आज 2026पर्यंत ज्यांनी मला आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि शारीरिकदृष्ट्या साथ दिली आणि मनाने, शरीराने आणि आर्थिक दृष्टीने खचून जाऊ नये म्हणून जी काय साथ दिली, त्याच्यात बरेच जण आहेत. आमचे कांजळे सर, बिले सर तर नेहमीच असतात, अनेक शुभचिंतक माझ्यासोबतच असतात. पण आज एक इथे विशेष बाब म्हणून सांगेन ते म्हणजे शिवप्रेमी ग्रुप कुडाळ सिंधुदुर्ग यांनी जी काय मला आर्थिक मदत उभी केली ती खूप अलमोल आहे. त्या पुढच्या व्हिडिओत मी सांगेन. त्या सगळ्यांचे पुन्हा मी आभार मानणार. फक्त मी एकच सांगतो, शासकीय व्यवस्था जिथे कमजोर पडली तिथे आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातली सामाजिक व्यवस्था अनमोल ठरली, एवढंच मी सांगतो. दुखतं आहे, पेन किलर घेऊन मी उभा आहे. संध्याकाळपर्यंत अजून मी स्वतःला क्लिअर करेन आणि मी बोलेन, चला वंदे मातरम, भारत माता की जय. आणि कालच आपण 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा केला. हे जे काय
हे वाहन जे काय केलं, हे जे काय प्रश्न आहेत, हाचा एक व्हिडिओ थोड्या वेळाने पुन्हा मी करेन. आणि आपल्याला कायदा हातात न घेता विचारांची क्रांती करून सिंधुदुर्ग जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सुधारायची आहे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. पुन्हा एकदा सांगतो, शरीराला माझ्या व्याधी झाली आहे, मनाला नाही.